वैष्णवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील सराईत आरोपींकडून तब्बल 76,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। पाहूया याबाबत सविस्तर बातमी। दिनांक 22 जून 2024 रोजी 4 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर येथील लक्ष्मीनारायण नगर गोंदवणी रोड वॉर्ड नंबर 1 येथील लता गोविंद शिंदे यांच्या नातीचे लग्न असल्याकारणाने लक्ष्मीनारायण नगर येथील राहते घराच्या दरवाजाला कुलूप लावून त्यांच्या कुटुंबासह अहमदनगर येथे गेल्या होत्या। परंतु दिनांक 28 जून 2024 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करून नातीच्या लग्नाकरिता कपाटात ठेवलेले 1,60,000 रोख रक्कम तसेच घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले लहान मुलाचे 2 तोळे सोन्याचे दागिने व पितळी टीप असा एकूण 2,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला। मजकुराच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 28 जून 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील गेले मालाचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तत्काळ सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळी पाहणी करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपीचा व गेले मालाचा शोध घेतला। सदरचा गुन्हा हा आरोपी अरबाज उर्फ भैया इजाज बागवान वय 23 वर्ष राहणार संजय नगर वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर व इरफान उर्फ इप्प्या मैनउद्दीन सय्यद वय 23 वर्ष राहणार मिल्लत नगर वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर यांनी त्यांच्या एक विधी संघर्षित साथीदारासह मिळून केला असल्याची माहिती सदर आरोपितात शोध घेत असताना दिनांक 11 जुलै 2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। सदरचे आरोपी हे दौंड जिल्हा पुणे येथे बस स्टँड परिसरात राहत होते। वरील प्रमाणे खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांच्या परवानगीने तपास पथक तात्काळ दौंड येथे रवाना होऊन बस स्टँड परिसरात शोध घेऊन यातील आरोपी अरबाज बागवान व इरफान सय्यद यांना शिताफीने ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली। चौकशी दरम्यान त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी जावेद शेख।